आपल्याला पैशाची गरज लागली की आपण बँकेत सोनं किंवा घर घाण ठेवून कर्ज घेतो. पण विचार करा, एखाद्या मोठ्या कंपनीच्या मालकाला शेकडो कोटीचं कर्ज हवं असेल तर तो काय घाण ठेवतो? तो ठेवतो स्वतःच्या कंपनीचे शेअर्स. यालाच शेअर बाजारामध्ये प्लेजिंग ऑफ शेअर्स असं म्हणतात. पण यामुळे सामान्य गुंतवणूकदारांचे पैसे धोक्यात कसे येतात? चला सोप्या भाषेत समजून घेऊया. जेव्हा कंपनीचे प्रमोटर्स म्हणजेच मालक त्यांचे शेअर्स बँकेकडे तारण ठेवून कर्ज घेतात तेव्हा त्याला शेअर्स प्लेज करणे म्हणतात. आता हे चांगले की वाईट? जर कंपनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी, नवीन फॅक्टरी टाकण्यासाठी हे कर्ज घेत असेल तर काही अडचण नाही. पण जर मालकानं स्वतःच्या वैयक्तिक खर्चासाठी किंवा दुसऱ्या बुडणाऱ्या कंपनीला वाचवण्यासाठी शेअर्स घाण ठेवले असतील तर तो एक खूप मोठा रेड अलर्ट म्हणजेच धोक्याचा इशारा मानला जातो. यात सगळ्यात मोठी रिस्क कधी येते? समजा मालकाने 100 रुपयाच्या भावावर शेअर्स घाण ठेवले आणि कर्ज घेतलं. उद्या बाजारात अचानक मंदी आली, शेअरचा भाव 50 रुपयावर आला तर बँक मालकाला फोन करून तातडीने अजून पैसे भरायला सांगते. यालाच मार्जिन कॉल म्हणतात. जर मालकाकडे पैसे नसतील तर बँक आपले पैसे वसूल करण्यासाठी ते घाण ठेवलेले लाखो शेअर्स थेट बाजारात विकून टाकते आणि एका झटक्यात त्या शेअरची किंमत अक्षरशः कोसळते. यामुळे वरच्या भावात अडकलेले सर्वसामान्य गुंतवणूकदार पूर्ण कंगाल होतात. म्हणूनच कोणताही नवीन शेअर्स विकत घेण्यापूर्वी तो प्लेज आहे का नक्की चेक करा. जर प्रोमोटरचे 25% जास्त शेअर्स प्लेज असतील तर अशा कंपन्यांपासून 2 हात दूरच लांब राहणं फायद्याचं आहे. थोडक्यात सांगतो, शक्यतो झिरो प्लेज म्हणजेच कर्जमुक्त गहाण नसलेल्या कंपन्या शोधा आणि तुमची गुंतवणूक सुरक्षित ठेवा. तुम्हाला माहिती आवडली असेल हा व्हिडिओ लगेच लाईक करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.